who is the Vice Chairman of Shahakar Maharishi Shankaraji Trumbe Sahib Sugar Factory, Sarjanand Nagar, Kopalgaon. Flying flag. Again, I request our respected. Now next, I request our school principal sir, Mr. Chaudhary sir, so please felicitate our respected principal sir. Now the next, I request respected Sapil Bhavar sir. Again, I request the respected Sapil sir. Now felicitate our. Everyone, line clap. Thank you so much. आणि ठिकाणी शोधले राहिले कॉम्पिटिशन खूप वाढली कमी याच्यामध्ये आज कुठली संस्था ओपन करताना किंवा सुरू करताना खूप भांडवलाची गरज असते तर ती मी छोट्याशा भांडवलातून आणि एक प्रामाणिक कष्ट करून ते म्हणजे ही संस्था उभी केली आणि एक आपल्या भागातील एक आदर्श संस्था म्हणून ही संस्था आज काम करत आहे. या संस्थेसाठी मी त्यांना आमच्या समूहाचे अध्यक्ष आदरणीय गोविंद कोल्हे सर, आमचे चेअरमन सहकार शंकरराव कोल्हे सहकारी संघ चेअरमन आदरणीय भैया कोल्हे सर, त्याचे या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय स्नेहजी कोल्हे सर, त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल आणि आदरणीय केशवराव भोर सर यांनी मी मुलांनाही काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळावं, नवीन नवीन त्याच्यातनं काहीतरी अनुभव मिळावा म्हणून हा मेळावा घेतला. सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. विशेषतः आमचे सर्व शिक्षक असतील, आमचे सगळे चालक मामा असतील, त्याचप्रमाणे पालक असतील, विद्यार्थी असतील, आमचे हितचिंतक असतील की जे आमच्याकडे त्यांची मुलं नाहीये पण असे पालक आहे की जे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. जयश्री शिंदे. जयश्री शिंदे. तुझा कोमल गायके. पार्टनर मध्ये का स्टॉल किती पैसे झाले? मी मुलांना आनंद म्हणजे मुलांना आनंद वाटावा यासाठी खरेदी करतायत. बुधवारी पण केला होता पण आज मुलांचा उत्साह पाहून मुलांच्या उत्साहासाठी डबल बाजार झाला. ओके, तर कसा वाटला बाजार? मला आनंद येण्याचं कारण म्हणजे असं घरी भाजीपाला सर्व आहे परंतु मुलांच्या एक समाधान एक आनंद मिळतो म्हणून मी खरेदीसाठी आलोय. अरे वा, आणि भाजीपाला सगळ्या त्यांना आनंद मिळतो ना त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद होतो. काय काय घेतलं? पालक. बरं बरं. बुधवारी बाजार केला तुम्ही, परत का बरं केला? मुलांच्या आनंदासाठी. मुलांच्या आनंदासाठी बाजार करायला बाजार का काही नाश्ता करायचा जबरदस्त? बाजार करायचा, नाश्ता पण करा जबरदस्त बनवलेला आहे त्यांनी. काय वाटली पाणीपुरी? चांगली टेस्ट होती. चांगली टेस्ट होती. उपक्रम कसा आहे शाळेचा? चांगला आहे ना, चांगला. आणि मुलांचा एकदम चांगल्या प्रकारे आनंद जगण्यात वावत नाही आहे. हा ना. आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळत नाही. सर्व देवाणघेवाण करते आहे, नफा करतो आहे, गिरायकाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, गिराईक कशा प्रकारे भाव करतात, बरोबर बरोबर, आपल्याला नफा मिळून आपण कशा प्रकारे आपण व्यवहार केला पाहिजे याचं ज्ञान त्यांना मिळतंय. बरोबर बरोबर. परत बाजाराला येण्याचं कारण म्हणजे मुलांचा उत्साह वाढावा आणि मुलांचा उत्साह आपला आनंद आहे. बरोबर. त्याच्यासाठी परत बाजारला आलो आम्ही. खूप मजा आली. तो लहान लहान मुले दुकानं टाकलेली आहे. शाळेनं खूपच चांगली संकल्पना आहे आणि त्याच्यामुळे मुलांना बी थोडं व्यवहार ज्ञान मिळेल, मुलांना बी थोडं नॉलेज वाढेल मुलांचं आणि चांगला उपक्रम आहे शाळेचा. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या की कसा म्हणजे तुम्ही विकताना कसं विकायचं, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे व्यवस्थित मोजून घ्यायचे, समोर ग्राहक कसा संतुष्ट होईल आणि प्रॉफिट काय झालं पाहिजे आपल्याला. आपण विकतो मजा नाही आणि आनंद पण घ्यायचा. आनंद पण घ्यायचा. मुलांना व्यवहार समजतो कसा करायचा, काय करायचं लक्षात येतं. उपक्रम घेतलेच पाहिजे. तुझं काय नाव? तुझं नाव? रोहा. आणि आज काय विकायला आणलं तू? घेतला होता 50 रुपीज. 50 रुपीज. आणि प्रॉफिट किती पैसे किती जमा झाले आता? 500. म्हणजे वसूल झाले का पैसे? एकदम चांगला उपक्रम आहे. लहान मुलांसाठी चांगली गोष्ट आहे. याच्या माध्यमातून काय होईल असं वाटतं तुम्हाला? व्यावहारिक ज्ञान वाढतं लहान मुलांचं आणि शाळेने पण चांगला उपक्रम ठेवला. खेडेगावात असून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मुलांना संधी मिळते या ठिकाणी. व्यावहारिक नॉलेज आणि सर्वच गोष्टीची जी मुलांना शहरात जाऊन जी संधी भेटते ती भवर साहेबांनी आपल्याला खेडेगावात उपलब्ध करून दिली. त्याबद्दल भवर साहेबांचे खूप आभार आणि शाळेला पण आभार आहे शाळेचे पण.
माझे नाव सुनंदा सतीश रानवणे आहे. हे माल किती रुपयाचा आणला होता तू? 600. 600 रुपयाचा लिहून ठेवला का? हा. मग आता प्रॉफिट किती होईल अंदाज काही वाटतं तुला? 550 पर्यंत होईल. हा का? म्हणजे प्रॉफिट होईल ना? बरं बरं बरं. कढीपत्ता, लिंब, अजून काय आणलं होतं? गवती चहा, बोरं. बरं संपले का? मग आजी ना तुम्हाला नॉलेज दिलं असेल भरपूर विकायचं. हा किती पैसे झाले? मग प्रॉफिट आहे का? प्रॉफिट झालं ना? नफा झाला का? किती किती झाला? आणि तुझ्याकडे? आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्यामुळे या आनंद बाजार खऱ्या अर्थाने मुलांच्या पुढील भविष्यासाठी आपला स्कूल हे ग्रामीण भागात असल्यामुळे या मुलांना आपण शेतीमध्ये काय उत्पादन घेतो, समजा भाजीपाला असेल तर कसं विकायचं याचं ज्ञान या आनंद बाजाराच्या माध्यमातून श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियमचे संस्थापक केशवराव पवार, स्वप्नील सर, आम्ही सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघून मला आज खूप आनंद होत आहे. या निमित्ताने मी एकच सांगू शकतो की सर्व पालकांचे मी माझ्या स्कूलच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. कारण की मुलाला किंवा विद्यार्थ्यांना याच्यातूनच ज्ञान मिळणार आहे भविष्यामध्ये आपण कशी शेती केली पाहिजे, कशी विक्री केली पाहिजे. म्हणून हा जो उपक्रम आहे हा आम्ही राबवलेला आहे. काय वाटतं पालकांमध्ये कसा उत्साह? खूप छान वाटतंय आणि पालकांचा आणि मुलांचा उत्साह बघून खरंच दरवर्षी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स असतो त्यापेक्षा यावर्षी रिस्पॉन्स जरा जास्त वाटतोय पालकांचा आणि आनंद वाटतोय. ही संकल्पना जी आहे मुलांचा आनंद द्विगुणित करणारा हा कार्यक्रम आहे लक्षात घ्या. आणि याचा मूळ उद्देश काय आहे की मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं, मुलांना खरेदी विक्री कशी होते, काय होते या संबंधीचा ज्ञान मिळावं हा एकमेव उद्देश या बालानंद बाजाराचा आहे. आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवत आहोत. आणि महत्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष याचा व्याप्ती जी आहे ती वाढत चाललेली आहे. पुढील वर्षी अजूनही काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. खूप छान वाटलं आणि सर्व पालकांचे पण आभार, त्यांनी चांगला रिस्पॉन्स आमच्या या आनंद बाजारासाठी दिला आणि मुलांचा आनंद द्विगुणित केला. तर असं मुलांचा रिस्पॉन्स आहे आणि मुलांना निश्चितच व्यावहारिक ज्ञान त्याच्यातनं होतंय. आणि बरोबर ते सांगतात तेवढे पैसे घेतात, तेवढे पैसे देतात, नसतील तर दुसऱ्या शेजाऱ्याकडनं सुट्टे पैसे घेतात आणि खूप काही शिकायला त्यांना त्याच्यातनं निश्चित मिळतंय. आणि एक व्यवहारामध्ये वागत असताना काय पाहिजे, व्यावहारिक ज्ञान पाहिजे, निश्चित इथं मुलांना ते मिळतंय. आणि एक वेगळा आनंद मुलं या आनंद बाजाराच्या माध्यमातून इथं घेताना दिसत आहे. म्हणून आपणही थोडी खरेदी करून त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे सगळे लोक आपली खरेदी करताय, बरीचशी गर्दी इथं खरेदीला आहे. 70% माल विकलाय, असं बऱ्यापैकी माल विकलेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये राहिलेले सुद्धा विकले जाईल. बरोबर हो. म्हणजे मी विद्यार्थ्यांना विचारलं की साधारणतः किती पर्यंत विक्री झाली, कुणाची 1200, कुणाची 1000, कुणाची 800, म्हणजे असं एकंदरीत आवरेज सगळ्या बाजाराचा जर टर्नओव्हर पाहिला तर लाखाच्या पुढे तो टर्नओव्हर जाईल. कारण इथं वेगळे वेगळे स्टॉल आहे, नुसतं भाजीपालाच नाहीये, इथं स्टेशनरीचे पण स्टॉल आहे, इथं खाण्याच्या पदार्थाचे पण स्टॉल आहे आणि वेगळे वेगळे मुलांनी बरंचसं काही आणलेलं आहे. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या विचाराने तिथं काही वस्तू ठेवलेल्या आहे आणि प्रत्येक जण आपलं खरेदी करतोय आणि फार सुंदर असा रिस्पॉन्स पालकांचाही आहे आणि बाहेरचे जे आमचे हितचिंतक आहे त्यांचा आहे. बरीच लोक येऊन भाजीपाला इथं विकत घेत आहे. एक चांगला आनंदाचं भाषण आहे. नमस्कार सर. काय मुलांनी टेस्ट पाणीपुरी वगैरे बनवली, तुम्ही टेस्ट घेतली का? अजून टेस्ट घ्यायची मला, पण एकंदरीत जर बघितलं तुम्ही सगळ्यांनी वातावरण जर बघितलं, पालकांची हजेरी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह दोन्ही सारखाच आहे. पुन्हा आम्ही पालकांना काय विनंती करत राहतो की तुम्ही स्कूलमध्ये एकदा या, आम्ही काय करतो ते बघा, विद्यार्थ्यांच्या उपक्रमामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. त्यांनी हे सगळं आजचा हा प्रोग्राम त्यामुळे यशस्वी झालेला आहे. त्यामुळे असं पालकांचा एवढा भरभरून प्रतिसाद, मुलांचा प्रतिसाद मिळतोय, तुम्हाला कशामुळे असं झालं वाटतं? एकंदरीत जर आपण बघितलं, विद्यार्थ्यांनी एक उत्कृष्ट प्रकारे बिझनेस म्हणजे आमच्या स्कूलचं एक कायम वाक्य आहे की आम्ही थेरटिकल नॉलेज न देता मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि आज आपण जर बघतो इथं साधारण आताच मी
प्राचार्य सरांकडून एक कलेक्शन एक आकडा घेतला. साधारण मुलांनी 1 लाखाचं या ठिकाणी उलाढाल या ठिकाणी आज केलेली. म्हणून आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे की आमचा विद्यार्थी हा कुठंतरी पुस्तकी नॉलेज मध्ये नसून व्यावहारिक नॉलेज मध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो उतरलेला आहे. टॉपला आहे. आता मी विद्यार्थ्यांना विचारत होतो की कितीपर्यंत माल तुझा विकला, तर प्रत्येक विद्यार्थी सांगत होता कोणी 1000, 1200, 800, 700 म्हणजे अवरेज पकडलं तरी 1000 रुपयापर्यंत. 1000 रुपयाचं एक साधारण कलेक्शन प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं केलं तरी काय अडचण नाही. आणि खर्च किती आला होता? 300 रुपयाचा माल. आणि मग पैसे किती झाले? अरे वा, म्हणजे 70% नफा दीदीने आज कमावलाय. कारण का आजोबाची साथ आहे. ते दुधाचं असतं, त्यामध्ये कस्टर्ड पावडर असते आणि जे फळं वगैरे असतात ना ते त्याच्यामध्ये असतात, मिक्स असतात. हो. आणि संपलं तुझं झालं? हो संपलं. म्हणजे मी एवढा विचार पण नव्हता केला की माझा खरंच विकेल काय, पण विकलं ते. हो. संपलं. हो. किती रुपये खर्च आला तुझला? तरी जास्त नव्हता आला, 100-150. 150. हो. अरे प्रॉफिट किती झालं मग? तरी 200-300 झाला. हो. म्हणजे 100 रुपयाच्या मालाचे तू 300 रुपये. बरं वाटलं ना आज? हो खूप, म्हणजे खूप मजा आली. सगळ्याची उत्सुकता होते. बरं चालेल. ओके. असं आनंददायी शिक्षण या गुरुदत्त इंग्लिश मीडियम मध्ये मिळत असतं. काय खाल्लं तू आता? पाणीपुरी. काय प्रॉफिट झालं का आता? हो झाला, खूप जास्त झाला. तरी किती खर्च आला होता? 500 रुपये. आणि प्रॉफिट किती झालं? 1000च्या वरती गेलंय. म्हणजे बघा, विद्यार्थ्यांनी 500 रुपयाचे 1000 रुपये कसे तयार करायचं हे नॉलेज या ठिकाणी शिकलेत. एकदम मस्त आहे. मुलीच्या वयाच्या मानाने एकदम भारी बनवलं. एकदम मस्त. कुठून आलात आपण? समस्यावरून आला. म्हणजे तिला मार्क द्यायला काय अडचण? 100%. दीदी पैसे वसूल झाले का? पण किती पैसे प्रॉफिट राहिले? 600-700 झालेले. अरे वा. आणि खर्च किती आला? 200. Good afternoon all of you. Today our school has organized Ananda Bazaar. This is a very helpful activity for all the students from class KG to 10th standard. Because in our life practical knowledge is also important with educational knowledge. To improve our practical knowledge, school has given us the golden opportunity to take participation in this bazaar or sell the things. From this activity we will get lot of knowledge and skills. I would like to say thank you for our school president and chairman for giving this golden opportunity to us. Thank you. ईश्वरी, किती रुपयाचा माल आणला होता? काय वाटलंय? आज विक्री फुल झाली का? विकला. मग आता प्रॉफिट किती झाला असेल अंदाजे? 2000, 1000, 3000च्या आसपास झालाय. बघा, आपला असा हा एक स्टॉल असेल ज्यांचा विक्री ह्या 3000 पर्यंत गेली असेल. 3 पेक्षा जास्त आसपास असतील. ओके. मावशी, कसं वाटलं तुम्हाला? खूप आनंद. हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खूपच छान आहे. माझ्या कुटुंबातील 4 मुलं इथं शिकत आहेत आणि दरवर्षी हा उपक्रम वाढत चाललेला आहे. त्यामुळं मी येथील प्राचार्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी हा नवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केलेली आहे. बरं, या बाजारातून नेमकं विद्यार्थ्यांना काय मिळेल असं वाटतं तुम्हाला? जनरल नॉलेज वाढतंय, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतोय, भीती निर्माण होत नाही, लोकांसमोर जाण्याची एक डेअरिंग तयार होते त्यांच्यात आणि भविष्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांना एक प्रेरणा मिळेल. शिक्षणाबरोबर व्यवसाय कसा करता येतो हे पण एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचंय की जर जीवनामध्ये जर आपण सर्व्हिसेस 100% नसते तर आपण आपल्या जीवनामध्ये व्यवसाय करू नये. कारण आता धावपळीच्या युगात आहे ना, प्रत्येकालाच सर्व्हिस मिळेल, चांगली मिळेल असं काही राहिलेलं नाहीये. त्यामुळं भरपूर कुटुंबांचा व्यवसायाकडे कल झालेला आहे आणि वळालेला पण आहे. धन्यवाद.
मध्ये? आमच्या श्रीवृत्त इंग्लिश मीडियम मध्ये जो आनंद बाजार भरला त्यामध्ये आमच्या मुलांनी खूप उत्कृष्ट असा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आणि पालकांनी पण खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, त्याबद्दल सुद्धा पालकांचे धन्यवाद. काय सिस्टीम राबवली हे सर्वांचा सहभाग या ठिकाणी वाढला? सर्वप्रथम या आनंद बाजाराचे नियोजन करत असताना आपल्याला मुलांना सावली मिळेल, मुलांचा प्रत्येक ठिकाणी स्टॉल, जो फूड स्टॉल असेल, फ्रूट स्टॉल असेल, जी भाजीपाल्याचा जो स्टॉल असेल त्याची अरेंजमेंट करत असताना आम्हाला थोडेसे प्रॉब्लेम आले, पण ते आमची जी युनिटी झाली त्यातून आम्हाला असं दिसलं की आमचं हे नियोजन परिपूर्णपणे पार पडलं. तसंच सर्व आमचा स्टाफ जो आहे, ड्रायव्हर मामा, मावशी आणि टीचिंग स्टाफ आमचा, त्यांनी फार छान सहकार्य केलं, त्यामुळे हा छानसा आनंद बाजार भरवण्यासाठी आम्हाला यश मिळालं. गोणीचा प्रकार असा आहे की जे उरलेला नव्हतं, भाजीपाला मुलांचा विकलेला नव्हता, तर आम्ही तो खरेदी करून घेतला मुलांकडनं की ते निराश होऊ नये म्हणून आम्ही त्यांचा एक प्रोत्साहन त्यांना दिलं की आमचाही भाजीपाला विकला आहे. नाही, निश्चितच नाही कमी पडणार. या चिमुकल्यांचा उत्साह पाहून आम्हाला तरी ती भाजी खूप घ्यावीशी वाटली, आणखीन घ्यावीशी वाटली. बाजार करण्याची आवश्यकता नाही. बोलायचं का? मुलांना व्यवहार ज्ञान मिळावं असं आमच्या शाळेच्या संस्थापक सरांचा, साहेबांचा, भवर साहेबांचा, स्वप्नील सर, आमचे प्रिन्सिपल सर, आमचे इंचार्जेस मॅडम आणि सगळं शिक्षक स्टाफ यांचा हा जो हेतू होता तो परिपूर्ण झाला असं आम्ही आज मानतो.